पराठा खायचा आहे पण हेल्दी पद्धतीने, मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत असा स्वादिष्ट आणि पौष्टिक पराठा, जो चवीला मस्त आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर मग कमी तेलात बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी पराठा. तर मी जवळजवळ 7-8 बटाटे उकळून घेतलेले आहे पराठ्यासाठी. तर ह्यांना आपण स्मॅश करून घेऊया. तो एक तर तुम्ही किसणीमध्ये किसून घेऊ शकता किंवा हाताने पण स्मॅश करू शकता, पण शक्यतो किसून घ्या म्हणजे काही त्याच्यात गुठळ्या राहणार नाही. आता मी जवळजवळ इथं 4-5 वाट्या पीठ घेतलं आहे, कारण मला पराठे भरपूर करायचे आहे. तर आपण त्याच्यात थोडंसं बेसन मिक्स करणार आहोत. तर बेसन टाकल्याने ना पराठा एकदम क्रिस्पी होतो, टेस्टला पण चांगला लागतो. त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि कसुरी मेथी टाकायची. थोडासा ओवा घालूया. चांगला असा आपण क्रश करून टाकूया. ओवा टाकतेच पराठ्यामध्ये, चव पण चांगली लागते आणि पोटाला पण त्रास होत नाही, कारण आपण त्यात बेसन पण ॲड केलेलं आहे. थोडंसं आपण तेल घालूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया अगोदर तेलाबरोबर. क्रिस्पी पण होईल बेसनमुळे, ही टीप लक्षात घ्या. आता आपण थोडं थोडं करत पाणी घालूयाने डो लावून घेऊया. जरासा घट्टच लावायचा, जास्त पीठ मळायचं नाही, सॉफ्ट ठेवायचं नाही, नाहीतर मग सगळं जे मिक्सचर आहे ते बाहेर येतं. हा बघा मी डो लावलेला आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा वरनं पाहिजे तर, नाहीतर असं पण मळलं तरी चालेल, पण मळून चांगलं ठेवायचं तो. आणि त्याला ते 10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर आपण ना हे बटाटे किसणी जरा किसून घेऊया. तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता, पण किसणीला किसल्यानं काय होतं की ते पटकन हे होतं, त्याला जास्त हे करायची काही गरज नसते. हे बघा, नाही तर कशा गुठळ्या होऊन राहतात आणि मग तो खूपच हे होतो. बेसिक मसाले घालूया. इथं मी ना आलं आणि जे मिरची असते त्याचा ठेचा केले, भरड अशी घेतली आहे, ते आपण ती टाकूया. तर सुके मसाले टाकूया. ते पूड आणि बडीशेपची मी कुटून अजून जराशी भरड केलेली आहे. नंतर आपण हळद टाकूया चवीनुसार. लाल तिखट, कारण आपण ठेचा टाकला त्याच्यामुळे कलरसाठी थोडंसं आपण लाल तिखट टाकूया ह्याच्यात. थोडासा गरम मसाला टाकूया आणि आमचूर पावडर टाकायचा आहे. आमचूर पावडर टाकूया चवीला. टाकायची भरपूर सारी पावडर टाकूया. हे ऑप्शनल आहे, पाहिजे टाका. आणि ऑफकोर्स मीठ होऊ शकत नाही, सो मीठ टाकूया. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर ह्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याच्यात आपण थोडी कसुरी मेथी पण टाकणार आहोत. टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ओवा थोडासाच टाकायचा आणि पाहिजे तुम्ही तीळ पण टाकू शकता. तर ह्याला तर मी चांगलं मिक्स करून घेत. आमचूरच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, तुमची चॉईस आहे. ह्याच्यात मी जी जी सामग्री सांगितलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. एकदम रेडी आहे. तर आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि डोची तयारी करूया. डोला अगोदर परत एकदा थोडं स्मॅश करून घेऊया. हे बघा, आपला आता डो रेडी आहे. जास्त पण घट्ट नाही, जास्त पण मऊ नाही, एकदम मीडियम डो लावलेला आहे मी, जेणेकरून जेव्हा आपण स्टफिंग भरू ना तर ते एकदम छान राहील, अजिबात फुटणार नाही आहे. तर आपण एक 5 मिनिटात लाटायला घेऊया. आता कसं ना डस्ट करायचं पिठाने, आणि ही जी आहे ना अशी परत तशी अशी साईडला हे करायचं, जेणेकरून मधला भाग जो आहे तो जाडसर राहणार. आटा डस्ट केलेला आहे. तर आपण आता त्याच्यात स्टफिंग भरूया. हे बघा, मी गोळा घेतलेला आहे असा, आणि आता आपण त्याला छानपैकी पॅक करून घेऊया. एका बोटाने आत टाकायचं, दुसऱ्या बोटाने फिरवायचं, हे सगळं त्याचं स्टफिंग आत जातं. हे बघा किती सोपं आहे की नाही. म्हणजे आपल्याला त्याची वरची बाजू पण काढावी लागत नाही. झाला की नाही पॅक. हे बघा, पाहिजे तुम्ही त्याला थोडंसं ना हाताने हे करू शकता, म्हणजे तो सगळीकडे पसरला जाईल असं. एक्सेस आटा काढते मी.
हा बघा पराठा अजिबात फुटलेला नाही आहे, छानपैकी लाटला जातो. शक्यतो साईडलाच हळूवारपणे लाटा. सो एवढा जाडसर आपल्याला ठेवायचा आहे. आता आपण तो तव्यावर टाकूया. आता मी त्याला टर्न करून घेतले, आपण लावूया दोन्ही साईडला. शकता आपला पराठा एकदम तयार आहे. तर कशी वाटते तुम्हाला ही आजची रेसिपी, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय, थँक्यू.